मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग प्रवाशांसाठी खुला झालाय। 701 किलोमीटरचा हा टप्पा अवघ्या 8 तासांमध्ये आता गाठता येतोय। या महामार्गाचा शेवटचा म्हणजे चौथा टप्पा आमने ते इगतपुरी हा देखील नुकताच सुरू करण्यात आलाय। त्यामुळे मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढली आहे। मात्र या महामार्गाला कनेक्ट कसं व्हायचं असा प्रश्न अनेक प्रवाशांकडून उपस्थित केला जातोय। चला तर मग पाहूयात या महामार्गाला नेमकं कसं कनेक्ट होता येईल। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबईकरांना या महामार्गाशी जोडायला थेट कनेक्टिव्हिटी नाहीये। मुंबईहून 60 किलोमीटरवर भिवंडी इथे आमने नजीक त्यासाठी यावं लागेल। मुंबई, नवी मुंबई, पनवेल, ठाणे, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, वसई विरार इत्यादी शहरातील प्रवाशांना या महामार्गावर येण्यासाठी मुंबई नाशिक हायवेवर यावं लागेल। या ठिकाणी आल्यावर वडपे गावाच्या नजीक समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी रस्ता बनवण्यात आलाय। तिथून तुम्ही समृद्धी महामार्गाला जोडले जाल। मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर एकूण 25 इंटरचेंज आहे। त्यापैकी शेवटचे 3 इंटरचेंज आमने ते इगतपुरी या टप्प्यामध्ये आहेत। आमने इथून एंट्री पॉइंट आहे। आमने इंटरचेंज हा वाय टाईपचा आहे, जो मुंबई दिल्ली एक्सप्रेसवेच्या वडोदरा JNPT हायवेला जोडला जातो। इथे नाशिक आग्रा हायवेवरूनच या एंट्री पॉइंटला यावं लागेल। मुंबई नाशिक हायवेवरील शांग्रीला रिसॉर्ट इथून पण समृद्धी महामार्ग तात्पुरता गाठता येऊ शकतो। त्यानंतर पुढचा इंटरचेंज शहापूर इथे आहे। याला खुटगर इंटरचेंज असंही बोलतात। राऊंड बाउट टाईपचा हा इंटरचेंज आहे। इथून एका बाजूला शहापूर आणि मुरबाड मार्गे कल्याण नगर हायवे म्हणजेच नॅशनल हायवे 61 ला आपण जोडले जाऊ शकतात। त्याचप्रमाणे शहापूर आणि मुरबाड नजीक राहत असलेले प्रवासी खुटगरवरून समृद्धीला कनेक्ट होऊ शकतात। तर याच इंटरचेंजच्या दुसऱ्या बाजूला शहापूर मार्गे मुंबई नाशिक आग्रा हायवेला देखील आपल्याला कनेक्ट होता येईल। या दोन्ही महामार्गावरून तुम्हाला शहापूर मार्गे समृद्धीला कनेक्ट होता येणार आहे। त्यानंतर इगतपुरी इथे इंटरचेंज आहे। नाशिक व नजीकच्या परिसरातील प्रवासी इगतपुरी इंटरचेंजचा वापर करून थेट मुंबई व नजीकच्या शहरामध्ये एंट्री करू शकतात। समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना सर्व वाहतुकीच्या नियमांचं पालन करा। गरज नसल्यास आपली वाहनं प्रवाशांनी या ठिकाणी थांबवू नये। या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। धन्यवाद।